कल्पनेच्या तीरावर वि.वा. शिरवाडकर. माझे नाव विश्वनाथ केशव विशाळकर. लेखनाची मला हौस नाही अथवा तो माझा व्यवसाय नाही. लेखक हे लिहिण्यासाठी म्हणून काहीतरी लिहितात, पण मी मात्र माझ्याजवळ काहीतरी लिहिण्यासारखे आहे म्हणूनच केवळ लिहित आहे. ते सुद्धा काही मित्रांच्या आग्रहामुळे आणि सहाय्यामुळे. या छोट्या निवेदनात मी जी हकीकत सांगणार आहे तिच्यावर किती लोकांचा विश्वास बसेल याविषयी मी साशंक आहे. किंबहुना साशंकतेलाही अवसर नाही, तिच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही अशी माझी खात्री आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी मी लॉस्ट होरायझन व एरेबॉन या कादंबऱ्या वाचल्या, तेव्हा कादंबरीच्या यक्षसृष्टीत सुद्धा असल्या गोष्टी अस्वाभाविक आहेत असे मला वाटले. तुला कादंबरीत आज जे अस्वाभाविक वाटतंय ते काही वर्षांनी तुझ्या प्रत्यक्ष अनुभवास येणार आहे असं मला त्यावेळी कोणी भविष्यवेत्त्यांनी सांगितलं असतं तर भविष्याच्या खोटेपणाचा एक साक्षात पुरावा म्हणून मी त्याचा विचार केला असता. पण ते सारं खरं झालंय. वस्तुस्थिती कथेपेक्षा चमत्कारिक असते असे म्हणतात, त्याचा अनुभव मला आलाय. कोणालाही खरी न वाटणारी ही हकीकत सर्वस्वी खरी आहे. या निवेदनात माझ्या प्रवासाचे वर्णन असले तरी हे प्रवास वर्णन नव्हे. त्यात काही अवास्तवता भासली तरी ही कादंबरी नव्हे आणि यात स्वतःचे अनुभव असले तरी हे आत्मवृत्त नाही. यातील कोणत्याही अपेक्षेने जे वाचक या निवेदनाकडे वळतील त्यांची निराशा होणार असा इशारा मी अगोदरच देऊन ठेवतो. यात प्रवास वर्णनातील तपशील नाही, कादंबरीची रंजकता नाही अथवा आत्मवृत्तातील जिव्हाळाही नाही. पृथ्वीच्या पाठीवरील एका अज्ञात देशात आणि समाजात मी केवळ योगायोगाने अपघाताने गेलो. त्या समाजात मला ज्या ज्या गोष्टी वेगळ्या आढळल्या त्या विशेषत्वाने मला सांगायचे. ग्रंथातील उतारे, काही चर्चा अथवा प्रवचन वजा वक्तव्ये या निवेदनात वरील उद्देशानेच प्रविष्ट केली आहेत. माझी स्वतःची जी हकीकत ती केवळ या गोष्टीशी संलग्न म्हणूनच. थोडासा वृत्तांत. पुणे संगमनेर रस्त्यावर मंचर नावाचं गाव आहे आणि या गावापासून सुमारे 8-10 मैलांच्या अंतरावर विशाळ नावाचे एक खेडेगाव आहे. हे गाव माझं. नावानुसार इतिहास काळात हे गाव केव्हा तरी मोठं असेलही, परंतु सध्या मात्र ते नाव त्याला अगदीच विसंगत वाटतं. कुबेर नावाच्या माणसानं भिक्षापात्राचा अवलंब करावा त्याप्रमाणे विशाळ हे गाव खेडेगावांच्या श्रेणीत देखील फार खालच्या दर्जाला गेलेले. आज घरांपेक्षा घरांचे अवशेषच अधिक अशी या गावाची अवस्था आहे. दुपारच्या रखरखीत वेळी एखादा त्रयस्थ गावातून हिंडू लागला तर आपण भूतकाळातून वाटचाल करीत आहोत असा भास त्याला व्हावा. एका अर्धवर्तुळाकार रस्त्याच्या दुतर्फा हे गाव वसलेलं आहे अथवा शिल्लक राहिलेलं आहे. वादळी वारा आला की झाडाखाली पडलेली पानं भराभर उडून जातात. त्याप्रमाणे येथील रहिवासी एकामागून एक गावातून नाहीसे झालेत. ते कोठे, कसे व का गेले याचा मागोवाही या गावाने कधी घेतला नाही. स्थितप्रज्ञतेने ते आपल्या ढासळत्या संसाराकडे पाहत बसले. जे गेले त्यांची घरं उद्ध्वस्त झालीत. जेथे घरं होती तिथे दगड विटांचे अस्ताव्यस्त ढीग पडलेले दिसतात. ज्या घरात अद्यापही माणसांची वस्ती आहे ती चांगल्या अवस्थेत आहे असं नाही. या घरांच्या मुद्रेवरही मृत्यूचा शिक्का मारलेला स्पष्ट दिसतो. या पडीत व जीर्ण वस्तीच्या उत्तर भागी एक छोटंसं शिवालय व जवळच एक दगडी पाराला कसा बसा बिलगून बसलेला एक मारुती आहे. मरणोन्मुख लोकांचे देवही त्यांच्याप्रमाणे मरणोन्मुख असतात हे या देवतांच्या दर्शनावरून ध्यानात येतं. आपल्या चतुःसीमेत राहणाऱ्या सर्व माणसांसह व देवांसह हे गाव काळाच्या डोहात उडी घ्यायला सिद्ध होऊन बसले असं दिसतं. अशा या गावात आमचा वाडा आहे, म्हणजे होता.
कारण मीही आता त्या जागी राहत नाही. आमचा वाडा मोठा म्हणून त्याचे भग्नावशेषही मोठे आहेत. काळाने अग्नीचे रूप घेऊन या वाड्याचा नाश केला. त्याच्या स्पर्शाच्या काजळी खुणा अद्यापही त्या उद्ध्वस्त वास्तूवर सर्वत्र रेंगाळत आहेत. मी लहान होतो तेव्हा मात्र या वाड्याची अथवा गावाची अवस्था इतकी शोचनीय नव्हती. गाव छोटच होतं, पण त्यात काही सजीवता होती. रस्त्यावरच्या धुळीत वारंवार माणसांची पावलं उमटत होती. सकाळ संध्याकाळ खिल्लारींच्या गळ्यातील घंटांनी वातावरण किणकिणत होतं. मध्यरात्रीच्या अंधारात लावण्यांच्या उंच ललकाऱ्या मशालींबरोबर फडकत होत्या. देवालयातून तेलाचा, धुपाचा आणि फुलाचा वास दरवळत होता. माणसं निराधार नव्हती म्हणून देवही निराधार नव्हते. आजची जडावस्था येऊ लागली होती, पण आलेली मात्र नव्हती. या आणि आसपासच्या काही गावी आमची बरीचशी शेतजमीन होती. मराठेशाहीच्या काळात आमच्या घराण्याकडे छोटीशी सरदारकी होती. पुढे सरदारकी गेली, परंतु त्या मनोवृत्तीची चिन्ह मात्र कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बराच काळ अस्तित्वात राहिली. माझ्या बालपणापर्यंत घरात बंदूक, तलवार वगैरे हत्यारे आणि किमान पक्षी एक तरी चांगल्या स्वारीचा घोडा असे. घोड्यावर बसण्यात, गावातील लोकांवर गरजण्यात, घरातील स्त्रियांना व मुलांना मारहाण करण्यात आणि सावकाराकडून कर्ज काढण्यात आमचे पूर्वज वाकबगार होते. 3-4 पिढ्यांपासून वाड्याला व वाड्यातील माणसांच्या जीवनाला निष्क्रियतेची कसर लागली होती. शेतीचे उत्पन्न बरे असल्याने काही करण्याची आवश्यकता कोणासही जाणवली नाही. उत्पन्न कमी पडू लागलं तेव्हा राहण्यातील थाट कमी झाला, परंतु घराचा उंबरठा ओलांडून बाहेर जावे ही कल्पना मात्र कोणालाच सुचली नाही. घर आणि घरात राहणारी माणसं यात इतकी एकजीवता निर्माण झाली की सजीव माणसांना चिऱ्यांची आणि खांबांची कळा आली होती. काळाचा प्रवाह पुराच्या लोटाप्रमाणे दुथडी फोडीत भोवताली वाहत होता आणि आमचा वाडा झाडाला अडकलेल्या एखाद्या चिंधीप्रमाणे त्या पुरातील स्थिर व गतिहीन होऊन राहिला होता. शिक्षण घेणं, घर सोडणं व स्वतंत्र उद्योग करणं या क्रांतिकारी गोष्टी आमच्या घरात मीच प्रथम केले. नाही म्हणायला एक विचित्र व्यक्ती आमच्या घराण्यात होऊन गेली. त्यांचं नाव माधवराव. माझ्या वडिलांचे ते चुलते होते. या माधवरावांची सावली माझ्यावर पडली आहे असे उद्गार माझे वडील नेहमी काढत. थोडंसं खरंही येते. माधवराव हे वृत्तीने बंडखोर. आपला वाडा म्हणजे एक भला मोठा तुरुंग हे त्यांनी ओळखले होतं. परंपरा, रूढी, दुराग्रह वगैरेच्या अदृश्य परंतु बलशाही शृंखलांमध्ये आपण बद्ध झालो आहोत हे त्यांना जाणवलं. प्रत्येक बाबतीत त्यांनी या शृंखला तोडण्याचा यत्न केला व घराण्याच्या इतिहासात वाया गेलेला ही पदवी संपादन केली. तारुण्याच्या ऐन आमदनीत त्यांना नाच रंगाचा नाद लागला. त्यांची बैठक प्रतिष्ठित लोकांमध्ये कधी नसायचीच. गावाबाहेर असलेल्या भिल्लांच्या वस्तीत आपल्या रखेलीच्या घरी ते बहुधा पडलेले असायचे. लावण्या, पोवाडे, गाण्याचा व रचण्याचा त्यांना छंद होता. स्वतःचा फड उभा करून ते गावोगावी हिंडले. पुढे त्यांना प्रवासाचा व परमार्थाचा नाद लागला. जितक्या सहजतेने त्यांनी नाचरंगासाठी संसार सोडला, तितक्याच सहजतेने त्यांनी परमार्थासाठी नाचरंगही सोडला. वैराग्याचा वेश घेऊन त्यांनी भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. तिथे समाधान लाभत नाही असे पाहून ते एका डोंगरावर जाऊन राहिले आणि तोही नाच संपल्यावर पुन्हा घरी येऊन वारकरी बनले. मला त्यांची मूर्ती अस्पष्ट आठवते. ती वारकऱ्यांच्या पांढऱ्या वेशात, भजनी मेळाव्यात बेहोश होऊन नाचणारी. संसार, लग्न, संपत्ती यांसारख्या स्थायी गोष्टींमुळे त्यांनी कधीच लक्ष घातलं नाही. कलंदर म्हणून या जगात आले आणि कलंदर म्हणूनच ते यातून बाहेर गेले. ज्या ऐहिक गोष्टींवर माधवरावांनी वृद्धकाळी थोडेफार प्रेम केलं त्यात माझी जमा होती. ते मला नेहमी जवळ घेत आणि सकाळ संध्याकाळ देवदर्शनासाठी बाहेर घेऊन जात. आपल्या नेहमीच्या कडक पद्धतीनुसार ते माझ्या वडिलांना सांगत, हा विषा मोठा झाला म्हणजे त्याच्या पेकाटात असा रपाटा घाला की तो 10 कोस दूर जाऊन पडला पाहिजे. इथली मातीची ढेकळं चगळीत बसू नकोस म्हणा. त्या मातीतील चव सुद्धा आता निघून गेली. माधवरावांची जीवनयात्रा विशाळमध्ये समाप्त झाली. त्यांच्या मृत्यूला मीच काही अंशी कारणीभूत झालो असे म्हणतात.
माझ्या डोळ्यांना काहीतरी अपाय झाला होता व त्याचा परिणाम म्हणून माझी नजर काही दिवस अजिबात नष्ट झाली. खेड्यापाड्यात होण्यासारखे सर्व उपाय करून पाहण्यात आले, परंतु कशाचाही काही उपयोग झाला नाही. माधवराव मला खांद्यावर टाकून गावोगावी फिरत आणि तेथे वैद्यांना व मांत्रिकांना दाखवित. शेवटी तेही निराश होऊन घरी बसले. ते मला जवळ घेऊन माझ्या डोळ्यांवर हात फिरवित. अरे याला कोणी दृष्टी द्या रे, असा तारस्वाराने हंबरडा पडित. या दुःखातच त्यांनी अंथरूण धरलं आणि त्यात त्यांची अखेर झाली. माझी नजर जणू त्यांच्या जाण्याचीच वाट पाहत होती. ते गेल्यावर कुठल्या तरी औषधाचा उपयोग झाला आणि माझ्या डोळ्यांना पुन्हा दिसू लागला. आई मी लहान असतानाच गेल्यामुळे माझा बराचसा सांभाळ पुढे वडिलांनीच केला. मी एकुलते एक अपत्य असल्याने त्यांची माझ्यावर फार माया होती. आत्यंतिक प्रेम हे अनेकदा बंदीगृहासारखं होतं. प्रेम करणारे व करवून घेणारे या बंदीगृहात जन्मठेपेच्या कैदेप्रमाणे खितपत पडतात. पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे ते लुळे पांगळे होतात व एकमेकांवर अंगावर अंग टाकून अगतिकतेने मृत्यू येईपर्यंत जगत असतात. परंतु माधवरावांच्या सांगण्यामुळे म्हणा वा अन्य काही कारणांमुळे म्हणा, पण वडिलांनी मला कधीही मायापाशात कैद करण्याचा प्रयत्न केला नाही. माझे वडील केशवराव हे जुन्या परंपरेतले असले तरी आपल्या गावाच्या बाहेर एक नवं जग निर्माण होत आहे याची त्यांना जाणीव होती. पुण्या मुंबईची मासिक पत्र ते मागवीत आणि 2 वर्षांनी एखाद्या वेळी तिकडे सफरही करीत. या नव्या जगात घोड्यावर बसणं, शिकारी करणं, शेतकऱ्यांची हुज्जती घालणं आणि कर्ज काढणं यापेक्षा अधिक महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत हे त्यांनी ओळखलं. त्यांच्या वडिलांनी त्यांना जे दिलं नाही त्यांनी ते मला दिलं. मी शिकू लागलो. घोड्यावरती स्वार होऊन व बरोबर एक नोकर घेऊन मी मंचरच्या मराठी शाळेत जात असे. बसायला घोडा, डोक्यावर जरीची उंच टोपी, जगजगीत रंगाचा रेशीम कोट व करवती काठेचं धोतर. अशा थाटात आमची स्वारी विशाळाच्या वेशीबाहेर पडली तेव्हा माझ्या वडिलांनी डोळ्याला उफरणं लावलं. आपल्या वंशाची व विद्येची गाठ पडत आहे हे पाहून झालेला तो आनंदही असेल किंवा एकुलता एक मुलगा 4-6 तास रोज जोरावणार या जाणीवेचे ते दुःखही असेल. माझा दरतारी अवतार पाहून मराठी शाळेतील शिक्षक माझ्याशी अदबीने वागत व इतर मुलंही सामान्यतः दूर राहत. पुढे पुढे हा मधला पडदा पडला आणि मी शालेय जीवनाशी एकरूप होऊन गेलो. या बाबतीत आप्पा गोखले या शिक्षकांचे विशेष सहाय्य झाले. आप्पा गोखले हे आम्हा विद्यार्थ्यांना तैमूर लंग, नादिरशाह, संभाजी घाशीराम कोतवाल इत्यादी क्रूरकर्मी पुरुषांच्या मालिकातील वाटत. त्यांची चालचर्या, चेहरा मोहरा आणि पोशाख ही सर्व त्या धर्तीची होती. इतर शिक्षक उन्हाळ वाहनावर मुलांना नेहमी म्हणायचे, तुला गोखल्यांच्या हाताखाली 4 दिवस ठेवला पाहिजे. 4थ्या इयत्तेत गेल्यावर हे भाग्य आम्हाला लाभलं. गोखले हे आमच्या वर्गाचे शिक्षक म्हणून आले. पहिल्या दिवशी ते वर्गावर येताच आम्ही सारे विद्यार्थी मांजरीची चाहूल लागल्याप्रमाणे उंदराप्रमाणे जागच्या जागी अंग चोरून व पुढील संकटाची प्रतीक्षा करीत बसलो. मास्तरांनी टेबलावर 2-3दा छडी आपटली व ते मेघाप्रमाणे गरजले, सारे जण उभं राहा. आम्ही सर्व उभं राहिलो. एक एक मुलाच्या चेहऱ्यावर गोखले मास्तरांची नजर फिरू लागली. शेवटी थांबण्यासारखे काहीतरी सापडलं अशा आविर्भावाने ती माझ्या चेहऱ्यावर स्थिर झाली. बराच वेळ मास्तर माझ्या चेहऱ्याकडे, माझ्या टोपीकडे व कपड्यांकडे पाहत होते. मास्तरांचे डोळे काही सामान्य नव्हते. अंधारात समोरून येणाऱ्या मोटारीचे दिवे जसे प्रखर दिसतात तसे ते वाटायचे. त्यांच्या त्या अविचल दृष्टीमुळे आपल्या शरीराचे व सर्व अवयव भट्टीत घातल्याप्रमाणे वितळून जाते असं मला त्यावेळी वाटलं. वितळणारे शरीर कसे बसे एकत्र ठेवून मी खाली पाहत उभा होतो. तेवढ्यात मास्तर म्हणाले, कोण रे तू? विशालच्या केशवचा मुलगा ना? मी तोंडातल्या तोंडात हो म्हणालो. माझ्या वडिलांना विशालचा केशव म्हणणारे हे पहिलेच गृहस्थ भेटले. घरी काय जहागिरी आहे का तुझ्या? मास्तर म्हणाले. मी काहीच उत्तरलो नाही. घरी जहागिरी आहे किंवा नाही याची मला
निश्चित कल्पना नव्हती आपण इतरांपेक्षा वेगळे वरिष्ठ आहोत एवढी अस्पष्ट जाणीव मात्र मनात असायची. ठाऊक नाही. मास्तर पुन्हा गरजल्यावर मी हलकेच उत्तरलो, जहागीरदार 2 वेळा जेवायला मिळतं का? आवाज इतका खोल का गेला? इकडे ये. आप्पा गोखले करड्या स्वरात ओरडले. वादळ झाले म्हणजे पक्षी निमूटपणे झाडाच्या डोलीत ते ओसरण्याची वाट पाहत बसतात. माझ्यावरील मास्तरांची नजर पुढे कधी जाते याची मी वाट पाहत बसलो होतो. परंतु एवढ्यावर सुटका व्हायची नव्हती. इकडे ये. ही गर्जना पुन्हा कानावर पडली. मी कळसूत्री बाहुलीप्रमाणे टेबलाजवळ जाऊन उभा राहिलो. गोखले मास्तरांनी एका हाताने माझा कान ओढला व दुसऱ्या हाताने माझ्या डोक्यावरील टोपी वरती उचलून ते म्हणाले, हे कशाला रे? जरी ते शिस्त्रास्त्रण डोक्यावर तुझी सरदारे दाखवायला इथे येतोस काय? आज केशवला सांग मला साधी टोपी दे म्हणून. चल निघ. मी रडत रडत जागेवर जाऊन बसलो. गोखले मास्तरांनी मला सुरुवातीला रडवले खरे, परंतु पुढे ते माझे आराध्य दैवत होऊन बसले. आप्पा बोलण्या चालण्यात जितके तीव्र व कडक तितकेच अंतःकरण स्नेहशील व कर्तव्यदक्ष. विद्यार्थ्यांचा व आपला संबंध 6व्या तासांची घंटा संपल्यावर संपतो असे ते मानित नव्हते. मुलाच्या जीवनाला हेतुपुरसर आकार देण्याचा ते प्रयत्न करीत. विशाळमधील सरदारीच्या फुटक्या तुटक्या कवचामधून त्यांनीच मला बाहेर काढलं. शिक्षणाची आवश्यकता त्यांनीच मला पटवून दिली. बाहेरच्या जीवनातील आवश्यक असे अनेक संस्कार त्यांनी माझ्या मनावरती कोरले. घोड्यावर स्वार होऊन मी मंचरला आलो त्याप्रमाणे एक दिवशी मोटारमध्ये बसून मी पुण्याला गेलो. कपाळाला वडिलांच्या पायाची धूळ होती आणि पाठीवर आप्पांच्या हाताचे आशीर्वाद होते. एवढ्या बळावर आपण कुठेही जाऊ व राहू असे मला वाटले. शाळेत असता एका आप्त्याकडे व कॉलेजमध्ये गेल्यावर वसतिगृहात राहून मी BA पर्यंत शिक्षण घेतलं. या काळामध्ये विद्यालयीन जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मी संचार करण्याचा प्रयत्न केला. मी सामान्यतः सर्व खेळात आणि क्रिकेटमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले. विसू विशाळकर हा तेव्हाच्या फर्ग्युसन संघाचा लोकप्रिय आधारस्तंभ होता आणि त्याने केलेले धावांचे विक्रम त्या काळात तरी कोणालाही सर करता आले नाहीत. खेळण्या इतकीच मला संगीत, नाट्य व साहित्य या विषयांचीही आवड होती. मराठी, इंग्रजी व संस्कृत या तिन्ही भाषातील अभिजात साहित्य भांडार मी जमेल तेवढे परिचित करून घेण्याचा यत्न केला. मी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालो ती संस्कृत व इंग्रजी भाषा घेऊनच. मी नाटकात कामे करीत व राजकारणातही झेपेल तेवढा भाग घेत. विशालच्या चतुःसीमेत बंदिस्त झालेला आमच्या घराण्याचा सारा उत्साह जणू माझ्या द्वारा बाहेर पडू पाहत होता. परंतु माझ्या शिक्षण क्रमाला नशिबाने जो पूर्णविराम लिहिला तो माझ्या अश्रूंचाच. मी पदवी संपादन केली हे पाहून वडिलांना अतोनात आनंद झाला. या आनंदाचाच त्यांच्या क्षीण हृदयावर परिणाम झाला असेल का कोणास ठाऊक. देहावसन समीप आल्याची जाणीव त्यांना झाली होती एवढं का. कापऱ्या हातानं लिहिलेल्या अभिनंदनच्या पत्रात ताबडतोब निघून ये असे शेवटचं वाक्य होतं. मी त्याप्रमाणे विशाळला गेलो. परंतु फार उशीर झाला होता. आमचा मोठा थोरला जीर्णवाडा विषण्णतेचे काळे वस्त्र परिधान करून बसला होता. पायरीवर पाय ठेवताच विसू म्हणून वडिलांची जी हाक कानावर यायची ती आली नाही. कानावर आला तो आप्तमित्रांचा आक्रोश. मी विशाळ सोडलं व पुण्यास येऊन राहिलो. 4 माणसांप्रमाणे संसारात सालसपणे प्रवेश करण्यापूर्वी देशात दूरवर मुसाफरी करावी असे मी ठरवले. माधवरावांच्या कलंदर वृत्तीचा वारसा मला थोडाफार मिळालेला होता. प्रवास करण्याची, प्रांतोप्रांती भटकण्याची इच्छा माझ्या मनात लहानपणापासून साचत आली होती. ती मनसोक्त पूर्ण करण्याचा मी संकल्प केला. पहिल्या 2 वर्षात मी भारतामधील उत्तर दक्षिण भागात बराचसा प्रवास केला. या प्रवासात सांगण्यासारखे विशेष काही घडलं नाही आणि घडलं असेल तरी ते सांगणे हे या निवेदनाच्या कक्षेमध्ये येत नाही. 3ऱ्या वर्षी मी नेपाळला जायचं ठरवलं.
हिमालय पर्वत आणि त्यांच्या परिसरातील प्रदेश या संबंधी मला नेहमी ओढ वाटायची. काश्मीर, नैनिताल वगैरे भागातून त्या पर्वतश्रेष्ठांचे दर्शन घेतलं होतं. परंतु त्याच्या अंतरंगात जाण्याची मला इच्छा होती. त्याच हेतूने मी नेपाळला जायचं ठरवलं. परंतु मी ठरवलं होतं एक आणि दैवाने योजलं होतं वेगळंच.